मध्ये कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत. मराठीचं वाक्य इंग्लिश मध्ये करत असताना 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या वाक्याला 3 नंबरिंग करायचं. 3 म्हणजे 1 2 3 आणि त्या अनुषंगानं काय करायचं? कर्ता कर्म क्रियापद असं मराठी वाक्यात असतं. इंग्लिश मध्ये तसं असतं का? नाही. कसं असतं? हा, इंग्लिश मध्ये कर्ता क्रियापद कर्म असं दिलेलं असतं आणि त्या पद्धतीनं आपण मराठीतलं वाक्य इंग्लिश मध्ये कसं करायचं हे आपण या पाठात बघणार आहोत. चला पाहूया. वाक्य आहे, मला खेळायचं आहे. बघा, वाक्य आहे मला खेळायचं आहे. मला खेळायचं आहे. बघा, मला द्या 1 क्रमांक 2 3. बघा, मला खेळायचं आहे. लक्ष द्या. मग आपण इंग्लिश मध्ये वाक्य करत असताना 1 3 2 इथं असं दिलं का? मी खेळत आहे असं दिलं का? खेळायचं आहे. खेळलेलं आहे का? खेळून झालंय का? खेळायचं आहे. कोणत्या काळातलं वाक्य आहे? भविष्यकाळ. कोणत्या काळातलं वाक्य आहे? भविष्यकाळ. भविष्य काळातलं आहे. मला खेळायचं आहे. बरोबर. म्हणजे इथं वॉन्ट घ्यायचं. म्हणजे आता मलाच काही आय. बघा, हे तर त्याने इच्छा व्यक्त केली त्याची. खेळायचं आहे. आय वॉन्ट. आय वॉन्ट. आय वॉन्ट टू. खेळण्याचा शब्द काय? आय वॉन्ट टू प्ले. प्ले. आता बघा, मी एक वाक्य सांगते, तुम्ही मला सांगा. मला चहा पाहिजे. मला चहा पाहिजे. पाहिजे म्हणायचे मी. पाहिजे म्हणजे की वॉन्ट येते. हवा आहे. पाहिजे. हा, आय वॉन्ट टी. मला खडू पाहिजे. आय वॉन्ट चॉक. मला पेन पाहिजे. आय वॉन्ट अ पेन. आय वॉन्ट अ पेन. मला पुस्तक पाहिजे. आय वॉन्ट अ बुक. आय वॉन्ट अ बुक. मला वही पाहिजे. मला सर्वांनी आय वॉन्ट अ नोटबुक. मला बॉटल पाहिजे. आय वॉन्ट अ बॉटल. मला पर्स पाहिजे. मला जेवण पाहिजे. जेवण. ईट म्हणजे खाणे. ईट म्हणजे खाणे. आय वॉन्ट डिनर. संध्याकाळचं जेवण असतं तर डिनर. मला नाश्ता पाहिजे. आय वॉन्ट अ ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता. आणि मिड डे म्हणजे दुपारचं जेवण. लक्षात आलं? म्हणजे एखादी गोष्ट जर मला पाहिजे असेल तर वॉन्ट वापरतात. आय वॉन्ट. मला पाहिजे. WANT वॉन्ट. लक्षात आलं? मला रुमाल पाहिजे.
I want a hanky. I want a handkerchief. Handkerchief म्हणजे रुमाल. मला घड्याळ पाहिजे. I want a watch. I want a watch. मला मोबाईल पाहिजे. I want a mobile. हा? I want a mobile. हा, I want a mobile. म्हणजे पाहिजे. लक्षात राहील आता सगळ्यांच्या? Oh. Want म्हणजे पाहिजे. ठीक आहे, आपण पुढचं वाक्य बघू. मी हसणार नाही. बघा, पुढचं वाक्य आहे मी हसणार नाही. मी हसणार नाही. 1 2 3. बघा, मी हसणार नाही. आता बघा, झाला. मी हसणार नाही. मी असं म्हणा, मी हसणार आहे नाही. नकारार्थी वाक्य आहे. मी हसणार नाही. बघा, आय एखादी आपण कृती करणार नाही तेव्हा डोंटचा वापर करायचा. काय करायचं? डोंट करू शकत नाही. आय डोंट लॉक. आय डोंट इथं ओ असते, लक्षात घ्या. डू नॉट पण म्हणतात किंवा डोंट पण म्हणतात. आय डोंट लॉक. LAUGH. लॉक म्हणजे हसणे. पण मी हसू शकत नाही. नाही याचा अर्थ काय होतं? करू शकत नाही म्हणजे हसू शकत नाही. शकत नाही. लक्षात आलं? आय डोंट लॉक. मी हसू शकत नाही किंवा मी हसणार नाही. पुढचं वाक्य बघा, मी तयार नाही. बघा, दुसरं वाक्य लक्ष द्या जरा इथे. मी तयार नाही. कोण सांगते बरं? मी तयार नाही. बघा, लक्ष द्या. मी तयार नाही. नकारार्थी वाक्य नाही. डोंट किंवा डू नॉट. हा किंवा आय एम. बघा, असंही लिहिता येते. आय एम नॉट रेडी. नॉट म्हणजे नाही. रेडी म्हणजे तयार. आय एम नॉट. नॉट म्हणजे नाही. म्हणजे हा क्रियापद आपण इथे घेतलं आणि कर्म इकडं. रेडी. READY. रेडी. हा, लक्ष द्या. आय एम नॉट रेडी. मी तयार नाही. पुढचं वाक्य झालं? समजलं? पुढचं वाक्य 4 नंबरचं वाक्य बघूया. चार नंबरचं वाक्य आहे ते हो म्हणाले. काय म्हणाले? ते हो म्हणाले. बघा, नंबर द्या. 1 2 3. नंबर दिले 1 2 3. पण इंग्रजीत वाक्य करताना 1 3 आणि 2 इकडे जाईल. बघा, तेला शब्द काय? दे. दे म्हणा. दे. म्हणाले. सेड. म्हणालेला शब्द काय? सेड. SAID. सेड. से म्हणजे म्हणणे आणि सेड म्हणजे म्हणाले. बघा इकडं. दे सेड. काय म्हणाले? हो. होला शब्द. होला शब्द इंग्लिश मध्ये S
वाक्य जर आपण शिकलं तर आपण छान पद्धतीनं इंग्लिश बोलायला शिकू शकतो. पुढचं वाक्य, चहा कोणाला हवा आहे? चहा कोणाला हवा आहे? बघा, सोपं वाक्य, चहा कोणाला हवा आहे. आता इथं 1 2 3 हा लागू पडणार नाही का? तर हा प्रश्नार्थ काय कसा आहे? कोणाला काय आलं इथं? कोणाला. मग हे इथं पहिले काय? पहिले ज्या ज्या वाक्यामध्ये कोण, कुठे, काय, कोणाला असं आलं की तिथं तो प्रश्नार्थक शब्द अगोदर येतो. व्हॉट इज युअर नेम? तुझं नाव काय आहे? बघा, म्हणजे म्हणताना व्हॉट पहिलं आलं. काय आलं? व्हॉट हे पहिल्यांदा आलं. तसं हू, वॉन्टी, का हे हू, WHO, हू म्हणजे कोण. हू म्हणजे कोण, कोणाला. हू. हवा आहे, हवा आहे, वॉन्ट, WANT, वॉन्ट, WANT, वॉन्ट. म्हणजे हवा असली की वॉन्ट म्हणायचं. WANT, वॉन्ट. काय? चहाला शब्द टी. बघा, हू वॉन्ट टी, कोणाला चहा हवा आहे. हवा असली म्हणजे वॉन्ट. समजलं सर्वांना? ठीक आहे. पुढचे 5 वाक्य आपण उद्याला पुढच्या पाठात बघू. तोपर्यंत थँक्यू.